सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। देशाच्या पंतप्रधानांनी नागरिकांना तेल कमी खाण्याचा जो सल्ला दिलाय त्यावर धुळे शहराचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी पत्रकार परिषद घेत सडकून टीका केली आहे। पंतप्रधानांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना गोटे यांनी अत्यंत उपहासात्मक शैलीत निशाणा साधलाय। पंतप्रधान जर तेल कमी खाण्याचा सल्ला देत असतील तर त्यांनी आधी आपल्याच गुजरात मधील फाफडा आणि पापडी तयार करणाऱ्यांना उत्पादन बंद करायला सांगावे असा घणाघात गोटे यांनी केलाय। सामान्य आणि गरीब माणूस भाकरी सोबत थोडे तेल खाऊन जगतो, त्याला असे सल्ले देणे योग्य नाही असेही ते म्हणाले। तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर भाष्य करताना गोटे यांनी अत्यंत खोचक टोला लगावला। जर सरकारला देशाचे आर्थिक संकट दूरच करायचे असेल तर त्यांनी उरलेले किल्ले विदेशी लोकांना विकून टाकावे, म्हणजे देशात परकीय चलन येईल आणि आर्थिक प्रश्न सुटेल अशी बोचरी टीका त्यांनी केली। गोटे यांच्या आक्रमक प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे। यानंतरचं भाषण काय असेल याची कल्पना करून मी ते काल पत्र लिहिले आहे। त्यातले सर्व मुद्दे अतिशय स्वच्छ आहेत। पंतप्रधान म्हणतात तेल कमी खा, तर मुळामध्ये गुजरातमधल्या सगळे पापडीवाले फाफडेवाले जे आहेत त्यांना पहिले सांगा पापडी फाफड्याचं उत्पादन बंद करायला। गरीब माणूस तेल मीठ मिरची आणि भाकरी खाऊन जगतो, त्याने तेलही खायचं नाही। आता काय कसं पंतप्रधानाचे काय सर, म्हणून मी ते काल पत्र काढलं की आता तुम्ही लोकांच्या फक्त किल्ल्या मागायच्या शिल्लक ठेवलेल्या आहे व एक किल्ली तुमच्याकडे एक्स्ट्रा आहे, तेवढे अमेरिकेतल्या परदेशातल्या लोकांना विकून टाका, म्हणजे देशामध्ये मोठं परिचय येईल आणि देश आर्थिक संकटातून दूर होईल। काय असेल पुढचं भाषण हे यासाठी मी ते दिले। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे।